माझ्या प्रिय बाळा, मी तुझे दुःख अनुभवले, बघितले, तुझा त्रास मी बघितलो, तुझी साद मला ऐकू आले आहे, तर मी आलो थेट तुझ्या दारी. तुझ्या सगळ्या दुःखाचे, वेदनाचे ओझ मी स्वतः वाहीन. एक विनंती आहे की माझ्यापासून तू दूर जाऊ नकोस. हे बाळा, आज मी स्वतः तुला हाक मारत आहे. हे पवित्र क्षण आहेत, कारण आज मी तुला माझ्या मनात आहे. मी आहे तुझा श्री स्वामी समर्थ, तुझ्याशी थेट संवाद साधत आहे. कधी ऐकलास का माझा आवाज हृदयातून येताना? कधी जाणवेल का त्या शांततेत हे माझं अस्तित्व? मी नेहमीच तुझं मार्गदर्शन करत आलो आहे. प्रेम, शांतता आणि सत्याकडे नेणारा मी प्रकाश आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूवर माझं लक्ष आहे. तुझ्या प्रत्येक हाकेला मी उत्तर दिले आहे. तुझ्या वेदना मी अनुभवलो आहेत. म्हणूनच आज मी तुला स्वतः बोलतोय. माझ्या बाळा, मला सोडून तू जाऊ नकोस, कारण माझ्याशिवाय तुझा मार्ग अपूर्ण आहे. माझ्यासोबत चल, मी तुला त्या दिव्य प्रकाशापर्यंत नेत आहे, जे तुझ्या आत्म्याला शांती देईल. जे जग फक्त एक मृगजळ आहे. बाळा, तू धावत आहेस स्वप्नामागे, इच्छामागे आणि सुखामागे, पण ते सगळे क्षणिक आहेत. बाळा, एकदा थांब आणि स्वतःच्या अंतरात डोकव. माझं अस्तित्व तिथेच आहे. मीच आहे तुझं सत्य, मीच आहे तुझा आधार, मीच आहे तुझ्या अंतर्जाळात, मीच आहे ती शांती जे तू इतक्या दिवसापासून शोधत आहेस. मीच आहे ती शक्ती जे प्रत्येक वादळातून तुला ओलांडून जाऊ देत नाही. तू जेव्हा मला हाक मारलास, मी ऐकलं. तुझ्या अंतःकरणातून माझं नाव घेतलं ते होतं तेव्हा मी तुझ्यासोबतच होतो. आजही आहे आणि उद्याही राहील, कारण तू माझा लाडका भक्त आहेस आणि मी तुझी साथ कधीच सोडत नाही. बाळा, जर माझ्यावर विश्वास असेल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप कर आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. चॅनलवर तू नवीन असशील तर सबस्क्राईब कर. होय बाळा, तू माझं नाव अंतःकरणापासून घेत आहे ते मी ऐकलो आहेस. तू मला जेव्हा हाक मारले तेव्हा मी ते ऐकलो आहे. तेव्हासुद्धा मी तुझ्यासोबतच होतो. आजही आहे आणि पुन्हाही असणार. माझ्याकडे ये, माझ्या जीवनाचा तू एक भाग आहेस. हो, माझ्या विना तुला खरंच सुख कुठेच सापडणार नाही, कारण खरंच सुख तर माझ्या पायाजवळ आहे. हे शब्द तुझ्या हृदयापर्यंत पोचवू दे. बाळा, जर हे ऐकून काहीतरी तुझ्या मनात जर होत असेल तर माझे नामस्मरण कर. तुझा हा संदेश ज्यांना तू शेअर करशील ना, माझा आवाज त्याच्यासारखा आणखी बाळापर्यंत पोहोचेल. त्यामुळे या व्हिडिओला तू जतन कर, लाईक कर आणि हा संदेश तुझ्यासाठीच खास आहे. तसे तुझा खास नसणाऱ्यासाठी सुद्धा तू शेअर कर. माझ्या बाळा, तुझ्या आयुष्यात ही एक यात्रा आहे. कधी आनंद, कधी दुःख, कधी अश्रू, कधी हास्य, सगळं येईल. पण त्या प्रत्येक क्षणात मी तुझ्या सोबत असेल. मी आहे ती दोरी जे तुला एकत्र ठेवत आहे. जेव्हा तू कोसळणार असेल तेव्हा मीच तुला उचलणार आहे. तेव्हा अंधारात वाट हरवशील तेव्हा मी तुझ्यासाठी दीपक होऊन प्रकाश देणार आहे. कधी वाटतं का की तू एकटा आहेस? नाही बाळा, तू कधीच एकटा नाहीस. मी तुझ्या हृदयात नेहमी वास करत आहे. मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. तुझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात माझंच नाव आहे. फक्त एकदा तू मन शांत कर आणि माझं बोलणं ऐक. मी तुला बोलावत आहे, माझ्याजवळ ये. माझ्यापासून दूर जाऊ नकोस, कारण माझ्याशिवाय तुझं मार्ग कठीण होईल. जर या संदेशाने तुझ्या हृदयाला स्पर्श केला असेल तर तू आपल्या परिवाराबरोबर तू शेअर कर. आपल्या भावना तू कमेंट कर आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब कर. माझा प्रत्येक संदेश तुला वेळेवर मिळावा यासाठी बाळा, मी तुला खूप काही वेळा दूर जाताना पाहिले. तुझ्या दुनियेच्या चकाचकी मागे धावत आहे. पण खरंच सुख, खरंच समाधान
माझ्या चरणात आहे माझ्या बाळा. तुझं मन खूप बोलतं रे, पण मी ते ऐकतो सुद्धा. तुझं मन तू जेव्हा सगळ्यापासून लपून रडतोस तेव्हा माझा हृदय तुटतं. कारण मी तुझं आहे. तुझ्या वेदनांना माझा थांबा आहे. तुझ्या न बोललेल्या शब्दांनाही मी समजतो. तुला वाटतं की जग तुला समजत नाही, पण मी तुझा स्वामी आहे. तुला समजतो. तुझ्यातून अधिक मला समजतं. मी तुझ्या डोळ्यात दडलेली तळमळ वाचतो. तुझ्या मनाच्या कोपऱ्यातील निराशा ओळखतो. कधी आपल्या पोटच्या मुलांनी पाठ फिरवली, कधी मित्रांनी दगा दिला म्हणून तू स्वतःला एकटाच समजतोस. पण माझ्या बाळा, मी तर तुला कधीच एकटाच तर सोडलो नाही. तू विसरलास पण मी नाही. तू ज्या रस्त्यावरून चालतोस त्या प्रत्येक पायरीवर माझं चरण स्पर्श असते. तू झोपेत तेव्हा मी तुझं रक्षण करतो. तू रडतोस तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी येतं बाळा. कधी थांबून स्वतः विचार केलास का की कोण माझ्या सोबत आहे? जग तर बदलत आहे. आज आपलं म्हणणारा उद्या अनोळखी होत आहे. सगळं जग स्वार्थी आहे, पण मी तर कालही तुझ्यासोबत होतो, आजही आहे आणि उद्यासुद्धा असेल. तुझ्या चुका मला ठाऊक आहेत लेकरा. तुझं फसणं, चुकणं, घसरणं मला सगळं माहीत आहे. पण माझ्या प्रेम तुझ्यावर अतूट आहे. मी रागवत नाही. मी वाट बघत आहे. तू परत येशील त्या विश्वासाने. कधी तू माझ्याशी रुसलास, स्वामी तुम्ही माझ्यासाठी काय केलं असं म्हणाला होतास ना, तेव्हा हसून घेतलं मी. कारण मी जातोय कधी कधी ना. तुला जाणवेल की मी किती वेळा संकटामध्ये तुला वाचवलं आहे. होय बाळा, तुला लक्षात आहे का ती रात्र जेव्हा तू छताकडे पाहून विचार करत होतास की माझं आयुष्य संपलं आहे का संपावं का? तेव्हा मी साक्षात आलो होतो तुझ्या हृदयात. एक शांत स्पर्श ते जाणवलं असेल तुला. तू न बोलता सुद्धा ढसाढसा रडला होतास. त्या अश्रूमधून मीच बोललो होतो. मीच तुला त्या रात्रीतून बाहेर काढलं आणि तिथे आयुष्य तुझ्या थांबू दिला नाही. हेच माझं प्रेम आहे बाळा. गाजावाजा नाही, साक्षात शक्ती असूनही नम्रतेने तुझ्या मागे मी उभा असतो. तू पुढे पडणार असेल तर मी मागून धरतो. तू अंधारात शिरणार असेल तर मी दिवा बनतो. आज जेव्हा तुम्ही आवाजाने थकसाल तेव्हा माझे हृदय गहिरवलं, कारण तू पुन्हा मला ओळखलंच. हीच वेळ आहे माझ्या चरणापाशी परत यायची. होय बाळा, जर माझ्यावर विश्वास असेल तर माझी स्वामी आई मी तुझं बाळ असे टाईप कर आणि हा संदेश 5 जणांना तू शेअर कर. बाळा, घाबरू नकोस. तुझे मागत आहेस, ज्या कामातून गडबडीतून हरवत आहेस, मी तुझ्या मागे चालत आहे. तुझ्या यशात मी सामील आहे. तुझ्या अपयशात मी धीर देणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुला कधीच एकटा सोडणार नाही. तुझ्या आजूबाजूला असलेल्या आवाजापेक्षा माझा शांत आवाज तुला ऐकू येतो का? तोच तर माझा खरा साक्षात्कार आहे. मी गोंगाट्यात दिसत नाही, तर मी त्या श्वासात असतो. जेव्हा तू श्री स्वामी समर्थ म्हणतोस तेव्हा होय बाळा, हे बघ, मी तुला कधीच श्रीमंत घरात जन्म दिला नाही, पण तुझ्या मनाप्रमाणे मी श्रीमंती दिली आहे. मी तुला कधी गाडी बंगला दिलं नाही, पण धीर दिलं आहे, संयम दिलं आहे. जेव्हा लोकांनी तुला नाकारले तेव्हा माझं अस्तित्व तुझा आधार झालेला आहे. त्यामुळे तू घाबरू नकोस बाळा. मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या हिमतीमुळे आणि माझ्या कृपेमुळे तू चालत राहशील, कारण मी तुझ्याशी नेहमी एकनिष्ठ आहे आणि तू पुढे चालत राहशील. हा माझा आशीर्वाद आहे. श्री स्वामी समर्थ.